किस तरह से करो मैं नमन आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। किस तरह से मन में करो आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। आज आपल्याला या कथेसाठी आपलं परम भाग्य असं आहे की आपल्या सर्वांचे गुरुवर्य वंदनीय प्रकाशानंद गिरीजी महाराज स्वामीजी इथं आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामीजींचं स्वागत करा। आपल्या सर्वांचे गुरुवर्य वंदनीय प्रकाशानंद गिरीजी महाराज, मी डॉक्टर साहेब तुम्हाला विनंती करतो की प्रसारण प्रतिष्ठानच्या वतीने पूजनीय स्वामीजींचा आपण स्वागत सत्कार करावा। नन्ना सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं, नन्ना सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं, आए तुम्हारे द्वार स्वामी मेरी पूजा करो स्वीकार, स्वामी मेरी पूजा करो स्वीकार, पूजा करो स्वीकार, स्वामी मेरी पूजा करो
सेवानाथजी महाराज हे देखील आपल्याला इथं कथेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत सत्कार करावा. धन्यवाद. खाली आचार्य रामदास महाराज शास्त्री यांचा देखील सत्कार होत आहे. डॉक्टर साहेब आपले सर्वांचे प्रिय असलेले आणि सर्व तालुक्याला परिचित असलेले आमचे बाळू महाराज यांचा देखील स्वागत होत आहे. हो शुभमजी महाराज यांचं देखील स्वागत होत आहे. हॅलो हॅलो रामभाऊ गडाख या. हॅलो 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 आवाज वाढव. हॅलो 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 थांबू ना. वंशी विभूषित पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरन्ते आद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधौ स्मरं कुतस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमा शिवा धात्री सोहा स्वधा नमोस्तुते. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम. जयाचे जगे जन्म नामाचा झाला जयाने वास सदा नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार त्या श्री संत किसनगिरी बाबासी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः.
श्री गुरुभ्यो नमः. सीताराम हनुमान 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 शरयूमयीच्या पावन तीरावरती महात्मा अगस्त्यजींनी संपूर्ण अयोध्यावासियांना जी कथा वर्णन करून सांगितली ती पवित्र आणि पावन कथा आज आपल्या या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये उपस्थित आहे. आज कथेचा चौथा दिवस आहे. आपली
बजरंग बली हनुमंतरायाची ही चरित्र कथा आज पूर्ण विराम घेणार आहे. मी कालच तुम्हाला बोललो होतो, कथेमध्ये ज्या ज्या वेळेला संत महंतांचं आगमन होत असतं समजून चालायचं की बजरंग बली आपल्यावर प्रसन्न आहे. आज आपल्या या कथेकरिता आपल्या परिसराचं भूवैकुंठ असणारं स्थान आणि प्रत्येकाची गुरुवार आला की आपोआप पाय ज्या दिशेनं वळले जातात ते पवित्र ठिकाण श्री दत्तपीठ देवगड संस्थान गुरुवर्य महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबांचा निरोप घेऊन आणि आपल्या सर्वांचं आधाराचं स्थान देवगड संस्थानचे उत्तराधिकारी आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय महंत स्वामी प्रकाशानंद गिरी बाबा आपल्या या कथेला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वामीजींचं स्वागत करायचंय. वेळात वेळ काढून स्वामीजी या ठिकाणी कथेकरता हजर राहिले. मला गुरुवारी स्वामीजींनी शब्द दिला होता की मी कथेला येणार आणि बरोबर आज तसं पाहिलं तर स्वामीजी आमचं चुकलं, थोडी उशिरा कथा चालू झाली. परंतु काय झालंय, माऊलीच्या दरबारात एक नियम पडलेला आहे 7 ते 9. त्यामुळं समाज सुद्धा त्याच नियमाप्रमाणे येतो. आपण किती मी पहिले 2 दिवस लवकर येण्याचा प्रयत्न केला, पण नियम जो पडलाय 7 ते 9 लाच येतात भाविक, म्हणून या ठिकाणी कथा बरोबर 7 ला सुरू करतो. आपण या ठिकाणी आलात, अतिशय आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणखी आदरणीय गोरक्षनाथ संस्थानचे मठाधिपती सेवानाथ महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. आदरणीय योगाचे अतिशय सुंदर असे शिक्षक आणि संस्कृतचे अतिशय मर्मज्ञ असणारे रामदास महाराज शास्त्री तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. आदरणीय आपल्या देवगड संस्थानचे सोबदार, गोड स्वभाव ज्यांचा आहे, आदरणीय बाळू महाराज कानडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे शुभम महाराज तेही उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. स्वामीजी आपल्याला आशीर्वाद देणारच आहेत, परंतु स्वामीजी म्हटले थोडी कथा सुरू करा आणि मग मी आशीर्वाद देईल. आपण अगदी वेळ व्यर्थ वायाला न घालवता कथेकडे वळूया. कालच्या कथेमध्ये आपण हनुमंतरायाचं चरित्र बघत आलो. हनुमंतरायांनी सीता मातेचं अन्वेषण केलं आणि हनुमंतराय परत आता समुद्राच्या पैल तीराला आलेले आहेत. सीता मातेचं अन्वेषण हा एक प्रभू रामचंद्रांच्या जीवन कार्यातला सर्वात महत्वाचा टप्पा होता. कारण हे अन्वेषण करायला दुसरा कोणी जाऊच शकत नव्हता. गेलाच असता तर तो जिवंत माघारी आला नसता. मी कालच बोललो, काही लोक म्हणतात हनुमंतरायांनी मरकट लीला केली. ही मरकट लीला नाहीये. हनुमंतरायांनी लंका दहन केलं, म्हणजेच जवळजवळ अर्ध युद्ध हनुमंतरायांनी इथं जिंकून टाकलं. रावणाला त्याच्या केलेल्या क्रूर पाप कर्माचा विचार करण्याची वेळ जर कुणी आणली असेल तर ते बजरंगबली हनुमंतराय आहेत. हनुमंतराय हा धैर्याचा पुतळा आहे. काल आपण प्रसंग पाहिला की तिथं असं वाटलं होतं यदा कदाचित हनुमंतरायाचा धीर आता जातो की काय. ज्या वेळेला रावण तलवार घेऊन सीता मातेवर उगरला आणि तुझ्या खंडोळ्या करतो म्हणून धावून गेला, त्यावेळेला बजरंगबली हनुमंतराय तिथंच झाडावरती बसलेले होते. अहो, जगज्जननी मातेवर एखादा जर राक्षस तलवार घेऊन येतोय, आपल्या आईवर जर एखादा कोणी माणूस असा तलवार घेऊन आला तर मला वाटतंय आपण 2-3 शिव्या देऊन कमीत कमी त्याच्या 2 थोबाडी तरी ठेवून दिल्या असत्या. पण हनुमंतराय झाडावरती बसून धीर धरतायत. हा धैर्याचा पुतळा आहे. धीर हा हनुमंतरायांचा सगळ्यात मोठा गुण आहे. लगेच तिथं रिॲक्ट होत नाहीत हनुमंतराय. डोंट रिॲक्ट, थांबून घेतलंय हनुमंतरायांनी.
कारण धीर धरून सगळ्या कामाची योजना करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बजरंगबली हनुमंतराय आहे. काय असतं, वातावरण सगळं अनुकूल आहे, आपल्याला एखादी प्रतिक्रिया द्यायची आहे आणि ती प्रतिक्रिया देण्यासाठी वातावरण अनुकूल जरी असेल तरी सुद्धा तिथं मुखाने किंवा इंद्रियाने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं ही योगाची पहिली पायरी आहे, पहिली पायरी. आणि प्रतिक्रिया देण्यासाठी मनामध्ये शंकाच निर्माण होऊ नये ही योगाची दुसरी पायरी आहे. याला रोधन म्हणतात. आणि हे ज्याला कळालं त्याला योग कळाला. गीतेमध्ये सुद्धा योग सांगितलाय विकारांना आवरण्याचा. शक्नोति हैव यश सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी न रहा. ते नर सुखी आहे कोण, ज्यानं कामाला रोधलंय, ज्यानं क्रोधाला रोधलंय, ते नर या जगामध्ये सुखी असतात. म्हणून जी रोधण्याची प्रक्रिया आहे धीर धरण्याची, ही धीर धरण्याची प्रक्रिया बजरंगबली हनुमंतरायाची आहे. आणि हीच हा जो आदर्श आहे हा आदर्श अनेकांनी घेतलाय. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि तो खान विजापूरच्या दिशेनं आपली कूच करून येतोय असं कळलं, त्या खानानं तुळजा भवानीचं मंदिर पाडलं, तुळजा भवानीच्या ठिकऱ्या केल्या. ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली ना, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज असं नाही म्हटले की चला लगेच आता खानाचा मुर्दा पाडू. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं धीर धरला. आणि धीर धरून फक्त महाराजांच्या मुखात एकच वाक्य आलं होतं की आता खान वाचणार नाही. नेताजी पालकरला बरोबर घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 वर्ष तब्बल ती रणनीती आखली. आणि त्या खानाचं थडगं शेवटी या महाराष्ट्रात खाणल्या गेलंय. 20,000ची फौज घेऊन आलेला तो खान, पण त्याचे 20,000 सैन्य सुद्धा परत माघारी जाऊ दिले नाही. का? धीर धरला म्हणून हे सगळं घडलं. जर केलं असतं तर काही होऊ शकत होतं. खानाला हेच पाहिजे होतं की ये दख्खन का चूहा कब बाहर आ जाएगा. पण नाही, महाराजांनी धीर धरला. धीर धरून जे कार्य केलं जातं यशाची देवता त्याच्याच गळ्यामध्ये वरमाला घालत असते. आणि धीर नाही धरला तर काय होतं सांगू तुम्हाला. 1857चं जे युद्ध होतं ना, ते त्याच वेळेला आपण जिंकलो असतो, त्याच वेळेला. परंतु काडतूस दाताना खुली करण्याच्या निमित्ताने मंगल पांडे आणि त्याचे काही साथीदार यांनी त्याच वेळेला इंग्रजाविरुद्ध बंदुका ताणल्या, बंड केलं. बंड करण्याचा दिवस ठरलेला होता 10 मे, पण यांनी 10 मेच्या 14 दिवस अगोदरच बंड केलं. आणि हे बंड त्याचा सुगावा इंग्रजांना लागला आणि इंग्रजांनी या सगळ्या बंडाची पाळं मुळं अशी खणून काढली. आणि त्याचा परिणाम 1857 ला मिळणारं स्वातंत्र्य 90 वर्षांना पुढे ढकलल्या गेलं. याला एकच कारण, फक्त मंगल पांड्यांचा आवेश नसला. जर तिथं धीर धरला असता तर 10 मेला प्रचंड मोठं बंड करायचं ठरलेलं होतं. धीर धरला नाही म्हणून हे सगळं घडलेलं आहे. म्हणून हनुमंतराय ही धीराची अतिशय सुंदर अशी देवता, मूर्तिमंत पुतळा आहे. त्यांच्याकडे धीर आहे. आणि हा धीर नावाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलाय. महाराज, मला वाटतंय त्याच हनुमंतरायाची एक निष्ठेने सेवा ज्यांनी केली, आज हनुमंतरायाचे परम भक्त ज्यांनी हनुमानगडासारखं देवस्थान उभं केलं, जागृत असं बजरंगबलीचं देवस्थान आज त्या गुजरवाडी परिसरामध्ये उपस्थित झालं, उदयाला आलं. ते देवस्थान उदयाला आणणारे प्रमुख आणि तिथं साधना ज्यांनी केली असे महात्मा म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय स्वामी प्रकाशानंदगिरी बाबा आज आपल्याला हनुमंतरायाचा हा निरोपच घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी स्वामीजींना मागच बोललो, म्हटलं स्वामीजी, गुरुवार आला का देवगड आणि शनिवार आला का हनुमानगड, या 2 वाऱ्या
माझ्या जीवनामध्ये मी धरलेले आहेत. आणि मला वाटतंय स्वामीजी, जेव्हापासनं हनुमानगडाची वारी सुरू झाली ना, तेव्हापासनं हनुमंतरायाच्या कथा सुरू झाल्या. हा चमत्कार नाही तर दुसरं काय म्हणावं लागेल हो. हा जीवनामध्ये घडलेला एक चमत्कार आहे. बजरंग बलीला साकडं घातलं आणि ती वारी चालू केली. आज तिचं फळ मला मिळतंय. ही हनुमान कथा करायला संधी मिळाली. अगोदरही स्वामींच्या कानावर घातलं की नेवाशात कथा आहे. स्वामीजी म्हटली मी नक्की येणार आहे आणि आज उपस्थित राहिले. धन्यवाद स्वामीजी. आपण या ठिकाणी एका सामान्य वारकऱ्याच्या कथेला भेट देण्याकरिता आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार. सेवानाथ महाराज गोरक्षनाथ संस्थानचे महंत तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी म्हटलं तुम्ही थांबताय ते म्हणे मी कथा ऐकायला चालू आहे आज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. मी जेव्हा आळंदीला शिकायला होतो ना, आम्ही अगदी जवळ जवळ राहायला होतो. ते मला ज्येष्ठ गुरुबंधू आहेत माझे, परंतु तेव्हापासून जीवन पाहतो मी. आज जसे आहेत तसं शांत स्वभावी व्यक्तिमत्व, आपल्या चिंतनामध्ये मग्न, कुणाचं काही असो आपले चिंतन भले आपलं कीर्तन भलं, या वृत्तीनं जीवन जगणारं व्यक्तिमत्व आदरणीय स्वामी सेवानाथ महाराज आहेत. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय रामदास महाराज शास्त्री योगाचे खूप मोठे प्रशिक्षक आहेत. ते संस्कृतवर त्यांचा अतिशय गोड पगडा आहे. संस्कृत भाषा तयार आहे त्यांची. असे आदरणीय रामदास महाराज शास्त्री आहेत. तेही कथा ऐकायला थांबलेली आहेत. आपण कथेला सुरुवात करूया. आपल्याकडे वेळ कमी राहिलेली आहे. आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं, बजरंग बली हनुमंतराय मिशन लंका पूर्ण करून पलीकडे जात आहेत. पलीकडे गेल्यानंतर सर्व वानरांना घेऊन आता भगवान परमात्म्याकडे जात आहेत. भगवान परमात्म्याला सर्व वृत्तांत सांगतायत आणि सीता सिद्धीचा वृत्तांत सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र यांना बिभीषणाची भेट होते. बिभीषण शरण येतो आणि बिभीषणाची शरणागती घेतल्यानंतर बिभीषणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी समुद्राकडे रस्ता मागितला जातो. समुद्रानं प्रगट होऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या वानर सेनेमध्ये असलेला नल नावाचा वानर, त्याच्या हाताने दगड राम नामाने मुद्रित करून टाका, तुम्ही तारणार आहे. आणि मग सेतू तयार झाला. काल सांगितलं सेतू किती दिवसात तयार झाला? अवघ्या 5 दिवसात सेतू बांधला. त्या सेतूला नाव काय दिलं? राम सेतू नाही, त्या सेतूचं खरं नाव आहे नल सेतू. नल सेतू हे नामकरण, कारण आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान कसा राखावा हे शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं. स्वतःचं नाव दिलं नाही, आपल्या कार्यकर्त्याचं नाव दिलं. आणि मग अशा पद्धतीने सगळी सेना लंकेमध्ये येते. याचा अर्थ लंका बेटावरती येत आहेत. लंकेमध्ये 3 पर्वत आहेत त्या बेटावर, आणि त्रिकुट नावाच्या पर्वतावर रावणाची लंका आहे. प्रभू रामचंद्राने 18 पद्म वानरांची जी वस्ती आहे ती सुवेल नावाच्या पर्वतावर केलेली आहे. आणि तिथं रावण आता युद्धाकरिता येतोय. रावण पहिल्या दिवशी युद्धाला आला आणि परास्त झाला. तो परत 87 दिवसात युद्धाला आला नाही. शेवटचे 18 दिवस युद्धाला आलेला आहे. फक्त 18 दिवस. हा जो रावण आहे, या रावणाचा जरा विचार करा. यानं जी लंका मिळवली ती सुद्धा अनितीनच मिळवली. यानं पुष्पक विमान मिळवलं ते सुद्धा कुबेराला धामधूम करूनच मिळवलेलं आहे. त्या कुबेराला बेदम बदाडलं आणि त्याचं पुष्पक विमान या रावणानं हिसकावून घेतलं हो. आणि स्वतःच बल वाढवलं, तपश्चर्या केली. एक नियम आहे, दुष्टांचं बळ वाढलं की ते लोकांच्या उपद्रवाला कारण ठरत असतं. दुष्टांचं बळ लोकांच्या म्हणजे अर्थात सज्जनाच्या उपद्रवाला कारण ठरत असतं. कारण सज्जन आपले बिचारे आपल्या सज्जनतेमध्ये गुरफडलेले असतात.
आणि हे दुष्ट लोक आपलं बळ वाढवतात आणि त्या सज्जनांची संस्कृती नष्ट करून टाकतात. अशी आपल्याला इतिहासामध्ये लाखो उदाहरणं मिळतील. लाखो उदाहरणं इतिहासामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. मला भावलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. सेवानाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा, मी जेव्हा काही तत्वज्ञानाचं चिंतन करू गेलो आणि चिंतन करत असताना माझ्या आढळण्यात आलेला एक प्रसंग म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती सारखीच एक संस्कृती उदयाला आली होती आणि अतिशय प्रख्यातही झाली. त्या संस्कृतीचं नाव आहे ग्रीक संस्कृती. या ग्रीक संस्कृतीचं तत्वज्ञान इतकं सुंदर होतं की त्यांच्यामध्ये अतिशय असे माणसं विद्वान झाली ना. तुम्ही अरिस्टॉटल घ्या, प्लेटो घ्या, सॉक्रेटिस घ्या, हे सगळे जे तत्ववेत्ते त्या ग्रीक संस्कृतीमध्ये झाले ना, यांनी जगाला इतकं समर्पण दिलंय. जगाला ज्ञान दिलं, मेडिकल दिलं, सायन्स दिलं, कला दिला, क्रीडा दिल्या, सगळं काही या ग्रीक संस्कृतीने या जगाला दिलं. पण या ग्रीक संस्कृतीने फक्त बल उपासना त्यांच्या लोकांना दिली नाही. ही कथा ऐकून आपल्या जीवनात हा आदर्श घ्यायचा आहे की हनुमंतरायाकडे बल उपासना ही प्रचंड होती. तुकोबाराय सुद्धा कधी कधी आपल्याला बोलताना म्हणतात, नाही तरी देऊ काश्याची लंगोटी आणि नाठाळाचे माथी हनुकाठी. कधी कधी महाराज बोलतात, तुम्ही वैराग्य धारण करा, पण जेव्हा धर्मावर, तुमच्या संस्कारावर आघात होईल ना, त्यावेळेला तुम्ही तीच पताका उलटी करण्याची आणि जगाला बल उपासना दाखवण्याची ताकदही ठेवा. ही बल उपासना फार महत्वाची आहे. या ग्रीक लोकांनी सगळं कमावलं, पण त्यांनी त्यांच्या लोकांना बल उपासना सांगितली नाही. परिणाम सांगू काय झाला? सगळ्या गोष्टीनं संपन्न असणारे हे ग्रीक, पण काही रानटी आणि रोमन लोकांनी यांच्यावर हल्ला केला. रानटी आणि रोमन लोक यांनी या ग्रीक संस्कृतीवर हल्ला केला आणि या ग्रीक संस्कृतीवरनं गाढवाचा नांगर फिरला. सगळं होतं त्यांच्याकडे, फक्त बल उपासना नव्हती. बल उपासना. आपल्या संत महंतांनी आपल्याला शक्तीची कधी अवहेलना करू दिलेली नाहीये. बल उपासना आवर्जून सांगितलेली आहे. जीवनामध्ये बल उपासना केली पाहिजे हो. तुम्ही बघा, विवेकानंद बंगालच्या लोकांना त्यावेळेला वेळोवेळी सांगत होते, बाबा हो, गावागावामध्ये मारुतीची मंदिर स्थापन करा, बजरंग बलीची उपासना करा. पण त्या बंगालच्या लोकांनी ऐकलं नाही. त्याचा परिणाम आज ते भोगताय. तुम्ही बघताय बंगाल कसा पापी लोकांच्या घशात गेलाय आणि जातोय. तिकडं सगळा आणि सगळा अनाचार, अत्याचार, अराजकता माजलेली आहे. त्याचं कारण फक्त बलाची उपासना त्यांच्याकडे नव्हती. महाराज, मी हे का बोललोय तुम्हाला? हनुमंतरायाकडे हे सगळे गुण आहेत. धीरही आहे, बलही आहे, नम्रताही तेवढीच आहे, सत्वही तेवढंच आहे. हनुमंतरायाकडनं आपल्याला अनेक गुण असे शिकण्यासारखे गुण आहेत महाराज. आणि म्हणून त्या हनुमंतरायाच्या कथेमध्ये आपण सुवेल नावाच्या पर्वतावर जेव्हा भगवान परमात्मा सगळ्या सैन्यांना घेऊन येत आहेत, समोरून तो रावण आलाय. रावण आल्यानंतर रावणाचा एक मुलगा सुद्धा त्याच्या बरोबर आला. त्याचं नाव होतं मेघनाथ. भर तारुण्यामध्ये ज्यानं इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्या मेघनाथाचं नाव बदललं आणि त्याला इंद्रजित नाव पडलं. तो इंद्रजित रावणाबरोबर युद्धाला आलाय. आता बघा, रावण नावाचं बीही वाईटच आहे आणि त्याला आलेलं इंद्रजित नावाचं फळ सुद्धा वाईटच आहे हो. कधी कधी काय होतं, बी शुद्ध असतं पण फळ अशुद्ध जन्माला येतं. कधी कधी फळ शुद्ध असतं पण बी अशुद्ध जन्माला येतं. कधी बीही अशुद्ध असतं आणि फळही अशुद्ध असतं, तर कधी कधी बी सुद्धा शुद्ध असतं आणि त्याला आलेलं फळ सुद्धा शुद्धच असतं. कधी कधी बी शुद्ध आहे पण त्याला आलेलं फळ अशुद्ध आहे. भगवान कृष्ण नावाचं जे बी आहे ते शुद्ध आहे, पण त्याला आलेलं यादव नावाचं फळ मात्र अशुद्ध आहे. म्हणून तर बघा,
या यादवांनी आपल्या आपल्यात एवढे भांडणं केली की हे यादव आपल्या आपल्यात भांडणं करूनच संपले. सगळे यादव संपले. फक्त दोनच वाचले त्याच्यातनं, लालू प्रसाद आणि मुलायम सिंग. ते कसे वाचले देव जाणं त्यांचं. बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे बुवा. कधी कधी होतं काय, बी ही शुद्ध असतं आणि फळही शुद्ध असतं. कबीर नावाचं फळ बी आहे ते शुद्ध आहे आणि त्याला आलेलं कमाल नावाचं जे फळ आहे ना ते सुद्धा शुद्धच आहे. आणि कधी कधी बी ही अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. रावण नावाचं बी अशुद्ध आहे आणि त्याला आलेलं इंद्रजित नावाचं फळ सुद्धा अशुद्धच आहे. इंद्रजित युद्धाकरिता येतोय. युद्धाकरिता आल्याबरोबर या इंद्रजितानं पहिल्यांदा असं शस्त्र चालवलं, असा बाण वानर सेनेवर चालवला की त्या शस्त्राने संपूर्ण 18 पद्म वानर सेना एका क्षणात मूर्छित पडली. राम प्रभूला मूर्छा आली, सगळ्यांना मूर्छा आली हो. फक्त आपल्या काकाला त्यानं मूर्छा येऊ दिली नाही, बिभीषणाला. का? कारण त्याला आपल्या दगाबाज काकाला काहीतरी दाखवून द्यायचं होतं. त्या इंद्रजिताच्या दृष्टीनं आपला काका दगाबाज होता, कारण ते अनितीने वागणारा इंद्रजित आहे, त्याला दगाबाज वाटणार ना हो. आणि ज्या वेळेला हा बिभीषण सगळ्या सेनेमध्ये फिरतोय, कोण जागा आहे कोण शुद्धीवर आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शुद्धीवर आले ते जांबुवंत महाराज. जांबुवंत महाराजांनी शुद्धीवर आल्याबरोबर बिभीषणाला विचारलं, बिभीषणजी हनुमंतराय जिवंत आहेत की नाही एवढंच सांगा. त्यावेळेला बिभीषणजीने विचारलं, जांबुवंत महाराज अहो तुम्ही राम प्रभूचं नाव नाही घेतलं, लक्ष्मणाचं नाव नाही घेतलं, सुग्रीवाचं नाव नाही घेतलं, जांबुवंत बाकी सैन्यांचं अंगदाचं नाव नाही घेतलं, तुम्ही हनुमानच जिवंत आहे असं का म्हटलात? त्यावेळेला जांबुवंतानं दिलेलं उत्तर आहे. जांबुवंतजी म्हणतात, बिभीषणजी अहो आमचा पक्का विश्वास आहे, आम्ही सगळे जरी कुठं गेलो ना तर एकटा हनुमान जर जिवंत असला ना तो आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला परत घेऊन येऊ शकतो. पण एकटा हनुमान जर गेला तर आम्ही सगळे जिवंत जरी असलो ना तरी आम्ही सगळं मिळवून सुद्धा काहीच मिळवू शकत नाही. म्हणून विचारलं तुम्हाला हनुमान जिवंत आहे की नाही. एवढा सगळ्यांचा विश्वास त्या हनुमंतरायांवर. आणि ते हनुमंतराय या युद्धामध्ये इंद्रजिताकडनं जी शक्ती, वीरघातिनी शक्ती लक्ष्मणावर मारल्या जाते, त्या शक्तीनं मूर्छित झालेली आहेत लक्ष्मणजी महाराज. लक्ष्मणजी महाराजांना मूर्छा आली. वैद्यराज सुसेन यांना बोलावण्यात आलं, कारण दोन्हीकडेही सुसेन नावाचे वैद्य आहेत. 18 पद्म वानरामध्ये सुद्धा डॉक्टरचं नाव सुसेनच आहे आणि रावणाच्या लंकेमधला सुद्धा डॉक्टर सुसेनच आहे. आडनावं असतात, याही पार्टीत त्याही पार्टीत, ते चालूच असतं. आणि त्यावेळेला बिभीषणजी सांगू लागले, मला असं वाटतंय आमच्या लंकेतला वैद्यराज सुसेनला घेऊन यावं, त्यांना आणखी अनुभव आहे. पण आता त्या डॉक्टरला आणणार कोण? जबाबदारी बजरंग बलीनं घेतली. प्रभू रामचंद्रांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि हनुमंतराय प्रभूंना सांगतायत, प्रभू मला आज्ञा द्या, मी जातो त्या डॉक्टरला आणायला. आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद मिळाला. प्रभू रामचंद्रांनी एक जयघोष केला आणि प्रचंड मोठं उड्डाण केलं. जय श्रीराम. प्रभूच्या नावाचा जयघोष करून बजरंगबली हनुमंतरायांना उड्डाण केलं. एका क्षणामध्ये लंकेमध्ये गेले आणि त्या वैद्यराज सुसेनला, त्याला आणि त्याच्या हॉस्पिटलला संपूर्ण या ठिकाणी व्यवस्था करून हनुमंतराय इकडे घेऊन आले. आल्याबरोबर वैद्यराज सुसेन यांनी तपासलं आणि लगेच निर्णय देऊन टाकला, यांचे फार थोडे प्राण शिल्लक राहिलेले आहेत. जर यांना वेळेवर आता वल्ली मिळाली नाही तर काहीही अनर्थ घडू शकतो. यांच्याकरता एकच मार्ग आहे,
हिमालयाच्या उत्तरेला द्रोणागिरी नावाचा पर्वत आणि त्या पर्वतावर असणाऱ्या वल्ल्या त्या जर या ठिकाणी आणल्या आणि यांना दिल्या तरच लक्ष्मणाचे प्राण वाचवू शकतात, अन्यथा काहीही होऊ शकतं. सुषेणजी सांगतात एक मात्र खरं आहे, सूर्योदयाच्या आत जर माझ्यापर्यंत ती वल्ली आली तर लक्ष्मणाच्या प्राणाला धोका नाही. आता ती वल्ली आणण्याकरता जाणार कोण? सगळ्यांच्या नजरा बजरंगबली हनुमंतरायाकडे जात आहेत. हनुमंतरायांनी पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांचा इशारा जाणला आणि हनुमंतरायांनी वल्ली आणण्याकरता उड्डाण केलंय. मी काल तुम्हाला सांगितलं, एक वल्ली लागत नव्हती, 4 प्रकारच्या वल्ल्या लागत होत्या. कारण एका वल्लीनं काम भागणार नव्हतं असं मी बोलत नाही, वाल्मिकजी महाराज रामायणामध्ये वर्णन करतायत. हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर त्या वल्लीच्या शोधामध्ये निघाले. जात असताना रावणाने कालनेमी नावाचा दैत्य पाठवला. त्याला फक्त ताकीद दिलेली होती, तू कसंही कर पण सूर्योदय होईपर्यंत बजरंगबलीला तिकडं वेळ घालवण्याकरता ते काम तुझ्याकडे आहे. कालनेमी नावाचा दैत्य साधूचं रूप घेऊन बसला. बजरंगबली हनुमंतरायांनी दर्शन घेतलं आणि कालनेमी सांगू लागला, हे बजरंगबली, जर तुम्हाला वल्ली पाहिजे असेल तर मी त्याचा पत्ता तुम्हाला सांगू शकतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला माझं शिष्यत्व पत्करावं लागेल. हनुमंतराय सांगतात, काही अडचण नाही, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे, पण मला अगोदर तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायला द्या. कालनेमीनं आपला कमंडलू समोर केलं. हनुमंतराय सांगतात, माझी याच्यामध्ये तहान भागणार नाही. कालनेमी सांगतोय, मग बजरंगबली समोर तलावामध्ये जा, तिथं तुम्हाला पाणी प्यायला मिळेल. बजरंगबली तलावामध्ये पाणी पिण्यासाठी जातात आणि पाणी पित असताना एका नकराने, एका मगरीने बजरंगबलीचा पाय धरला. हनुमंतरायांनी जोराचा एक मुष्टीप्रहार त्या नकराला केला. एका मुष्टीप्रहारामध्ये त्या नकराचे प्राण गेले. त्या नकराच्या शरीरातून एक दिव्य माता बाहेर निघाली. तिने बजरंगबलीला वंदन केलं आणि सांगितलं, हे बजरंगबली, मी कल्पना नावाची अप्सरा आहे. एका ऋषीच्या शापाने मी मगर झाले, पण बजरंगबली, तुम्ही ज्याच्याकडनं दीक्षा घ्यायला चाललाय, जो तुमचा गुरु होणार आहे, ज्याचे तुम्ही शिष्य होणार आहात, तो साधू नाहीये, तो कालनेमी नावाचा दैत्य आहे आणि फक्त तुमची वेळ घालवण्याकरता इथं आलेला आहे. बजरंगबलीला जेव्हा हे कळालं, हनुमंतराय जातायत, कालनेमी दैत्याच्या समोर जातायत आणि सांगतात, हे गुरुदेव, मी तुमच्याकडनं गुरुदक्षिणा घ्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, मी गुरु करण्याच्या अगोदर त्या गुरुला गुरुदक्षिणा देत असतो. आता या कालनेमीला वाटलं काहीतरी यांचा नियम असेल, म्हणे ठीक आहे, मग तर चालेल, अगोदर गुरुदक्षिणा द्या. हनुमंतराय सांगतात, डोळे बंद करा. कालनेमीने डोळे बंद केले. बजरंगबली हनुमंतरायांनी आपली शेपूट वाढवली, कालनेमीच्या नरड्याला बांधली, उंच आकाशामध्ये नेला आणि दे धनातन दे धनातन दे धनातन त्या कालनेमीला आपटून मारलं महाराज. आणि मग मात्र हनुमंतराय द्रोणागिरी पर्वताकडे जातायत. हनुमंतरायांनी सुसेनाला विचारलं होतं, त्या वल्ली ओळखायच्या कशा? सुसेनानं सांगितलं होतं, त्या दूरवरनं तुम्हाला चमकणार आणि तुम्ही समजून घ्यायचं या वल्ली आहे. हनुमंतरायांना त्या वल्ली चमकल्याही, पण जवळ गेल्यानंतर त्या वल्लींचं चमकणं बंद झालं. हनुमंतराय चिंताग्रस्त झाले, काय करावं? हात जोडले आणि त्या वनस्पतींना हात जोडून प्रार्थना करू लागले, हे वनस्पतींनो, या संपूर्ण जगाला आराम देणारे, या संपूर्ण जगाचं दुःख नाहीसं करणारे प्रभू रामचंद्र, त्यांचे बंधू लक्ष्मणजी लंकेच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत आणि त्यांना जाग करण्यासाठी तुमची अत्यंत गरज आहे. आम्ही तुमचा उपयोग हा सदुपयोगच करणार आहोत, दुरुपयोगासाठी तुम्हाला घेऊन जाणार नाही.
म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पुन्हा प्रकाशित व्हा. वंदन केल्याबरोबर महाराज त्या वल्ली प्रकाशित व्हायला लागल्या. हो, परमपूज्य वैकुंठवासी डोंगरेजी महाराज म्हणायचे, वंदनानं वैर नष्ट होतं. वंदन हे असं वशीकरण आहे की तुम्ही फक्त वंदन करा, वंदनानं सगळं वैर संपून जातं. महाराज या बाबाजी रामकृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आज आपल्या कथेला शुभेच्छा देण्यासाठी आपले चक्रधर्म अनुभव स्वामी आश्रमाचे प्रमुख श्री धनंजयजी महाराज हे इथं उपस्थित राहिले आहे. त्यांचे सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो महाराज. आणि आपण आपला खूप खूप आभारी आहे की आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपण इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे राजूभाऊ कडू पाटील यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय महाराजांचं संतपूजन करावं. महाराजांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोला. वसुदेव वसुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु. आज या ठिकाणी पसैदान प्रतिष्ठान आयोजित नेवासा यांच्यातर्फे संगीतमय हनुमान चरित्र कथा हरिभक्तपरायण अंकुशजी महाराज यांच्या सुश्राव्य अशा अमृतवाणीतून ऐकतात. त्याचप्रमाणे आमचे मनोजांना पारखे यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं. त्याचप्रमाणे पसैदान प्रतिष्ठानचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच देव देश धर्म कार्य मनोजांनांच्या हातून घडो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्री कृष्ण. बजरंग बली हनुमंतराय त्या वनस्पतींना नमस्कार करतायत, वंदन करतायत. कारण त्या वनस्पतीमध्ये सुद्धा संवेदना असते. हे जगदीश चंद्र बोसांनी सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही झाडाचं फूल तोडत असताना सुद्धा अगोदर त्या झाडाला वंदन करा आणि मगच ते फूल तोडत जा. कारण त्या फुलामध्ये सुद्धा संवेदना असतात. झाडांना तोडत असताना सुद्धा वंदन करायचं आणि मग फुलं तोडायची, झाडं तोडायची. तशी तर शास्त्र सांगते झाडं तोडूच नका. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, हनुमंतरायांनी वंदन केलं, त्या वल्ली परत चमकू लागल्या. मनामध्ये विचार आला, जर यदा कदाचित परत अचानक आणखी वल्लीची गरज पडली तर काय करायचं. म्हणून बजरंगबली हनुमंतरायांना तो द्रोणागिरी पर्वत उचलला आणि आता सूर्योदयाच्या आत तो पर्वत पोहोचवायचा आहे. म्हणून हनुमंतराय लवकरच निघाले. हनुमंतरायाला जेवढी घाई झाली त्याच्या दुप्पट घाई आज मला झालेली आहे. कारण आपल्याकडे फक्त 1च तास शिल्लक राहिला, एकही नाही, अर्धाच तास शिल्लक राहिलाय. म्हणून आता होता होईल तेवढं मी जरा 20-20 खेळण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत वन डे करत आलो आपण, आहे का नाही. आता ऐका, हनुमंतराय निघाले. हनुमंतराय येत असताना अचानक भरतजी महाराजांनी वरती पाहिलं तर कुणीतरी वानर आपल्या हातावर द्रोणागिरी घेऊन निघालय. भरतजींच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला, यदा कदाचित माझ्या प्रभूच्या कार्यामध्ये बाधा करण्यासाठीच कुणीतरी दैत्य निघालाय. भरतजी महाराजांनी बिगर टोकाचा बाण मारला. हनुमंतराय खाली कोसळले आणि जेव्हा शुद्धीवर येत आहेत तेव्हा संपूर्ण निरोप बजरंगबली हनुमंतराय भरतजींना सांगतायत की लक्ष्मणजी धारा तीर्थी पडलेली आहेत, त्यांना अत्यंत या वल्लीची गरज आहे. म्हणून मी हा पर्वत घेऊन निघालोय. सूर्योदयाच्या आत मला जावं लागणार आहे. भरतजी सांगतायत की हनुमंतराय, सूर्योदय व्हायला काही क्षण अवकाश आहे.
आत्ता काही क्षणामध्ये सूर्योदय होईल. हनुमंतराय सांगतात, भरतजी तुम्ही काळजी करू नका, सूर्योदय मी जाईपर्यंत होणार नाही. हनुमंतरायनं सूर्यदेवाला विनंती केलेली आहे. महाराज हनुमंतराय सूर्यदेवाला म्हणतात, हे सूरज इतना याद रहे, संकट एक सूर्य वंश पर है, लंका के नीच राहु द्वारा आघात दिनेश अंश पर है, मेरे आने से पहले यदि किरणों का चमत्कार होगा तो सूर्य वंश में सूर्यदेव निश्चित ही अंधकार होगा. आशा है स्वल्प प्रार्थना, ये सच्चे जी से स्वीकारोगे, आतुर की अर्थ अवस्था को होकर करुणार्थ तुम निहारोगे, इसलिए छिपे रहना भगवान. बघा, जे हनुमंतराय प्रभूला सोडून कोणाला भगवान म्हटले नाही, आज ते हनुमंतराय सूर्याला भगवान म्हणतायत. इसलिए छिपे रहना भगवान, जब संकट निशा मिटा दूं मैं, बस तभी प्रकट होना दिनकर, जब जडी पहुंचा दूं मैं. आणि शेवटला हनुमंतरायनं धमकीच देऊन टाकली सूर्यनारायणाला, अन्यथा क्षमा करना दिनकर. काय धमकी देतात बघा, अन्यथा क्षमा करना दिनकर, अंजनी तनय से पाला है, बचपन से जान रहे हो तुम, ये हनुमान कितना मतवाला है. धमकीच देऊन टाकली महाराज सूर्यदेवाला, तू बालपणापासून मला ओळखतोय, मी कसा आहे तुला बालपणामध्ये मी अद्दल घडवलेली आहे. सूर्यदेवाला धमकी दिली. आता सूर्याची काय बाहेर येण्याची ताकद होती हो. हनुमंतरायाचा प्रवास सुरू होतो. इकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन अश्रुपात करतायत. सुग्रीवाला सांगताय, सुग्रीवा अरे बोल ना, का बोलत नाही रे लक्ष्मण तुझ्या बरोबर. अंगदा, अरे हा लक्ष्मण तुझा मित्र आहे ना, अरे आवाज देणार आहे त्याला, का तो तुला आवाज देत नाही. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सांगतात, सुग्रीवा अरे या लक्ष्मणाचा आणि माझा काय संबंध आहे तुला माहिती आहे. अरे आमची शरीर भिन्न जरी असली ना, आमचा दोघांचा प्राण एक आहे रे. सुग्रीवा, एक वेळ मला कौशल्य आणि दशरथासारखे आईबाप पुन्हा मिळतील, एक वेळ मला सीतेसारखी पत्नी सुद्धा परत मिळेल, पण मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी मिळणार नाही रे. जर लक्ष्मणाला काही झालं ना सुग्रीव, तर सगळ्यांना सांगून टाक, आजपासून युद्ध विराम. हा सुग्रीव, अरे लक्ष्मण जर माझ्या बरोबर नसेल तर मी अयोध्येमध्ये जाऊन काय करू रे. अयोध्येमध्ये गेल्यानंतर त्या 3 मातांचं काय होईल. महत्वाची गोष्ट, या लक्ष्मणाची पत्नी उर्मिला जेव्हा माझं औक्षण करायला येईल ना, तेव्हा माझी अपराधाची भूमिका असेल रे. मी काय सांगू उर्मिले, अगं मी माझ्या पत्नीला वाचवण्याकरता तुझ्या पतीचं बलिदान दिलं, माझी अपराधाची भावना असेल. म्हणून सुग्रीवा ध्यानात ठेवा, जर सूर्योदयाच्या आत माझा लक्ष्मण उठला नाही तर त्या मावळत्या सूर्याला प्रणाम करेल, आणि मी सुद्धा त्या समुद्रामध्ये आपला प्राण समर्पित करेन, पण परत अयोध्येला कधी जाणार नाही. राम प्रभू रडतायत, सुग्रीवजी महाराज रडतायत, अंगदजी महाराज रडतायत. या सर्वांना पाहून सगळी 18 पद्म वानर सेना रडू लागली हो. सगळं शोकमय वातावरण सगळीकडे पसरलं. आणि त्याच वेळात अचानक आकाशामध्ये छोटा टिंब दिसू लागला. सगळ्यांचं लक्ष त्या आकाशाकडे गेलं. त्या टिंबाकडे बघून सर्वजण एकटक नजरेनं बघू लागले. अचानक तो टिंब जसा आपल्याकडे येऊ लागला तसा मोठा होऊ लागला, आणि सर्वांना बजरंग बलीचं दर्शन झालं, आणि एकच जयघोष सुरू झाला, बजरंग बली हनुमान की, बजरंग बली हनुमान. सगळ्यांना आनंद झाला. बजरंग बलीचं आगमन झालं. बजरंग बलीने द्रोणागिरी पर्वत खाली टेकवला. वैद्यराज सुसेनांनी सगळ्या वल्ली बाहेर काढल्या. त्यामध्ये 4 प्रकारच्या वल्ली लागत होत्या. एका वल्लीचं नाव आहे संधानी, दुसऱ्या वल्लीचं नाव आहे संवर्णकर्णी, तिसऱ्या वल्लीचं नाव आहे विशल्यकर्णी,
आणि 4 नंबरच्या वल्लीचं नाव आहे संजीवनी. या प्रत्येक वल्लीचं काम वेगळं होतं. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीराची हाडं मोडलेली असतील तर त्याच्याकरिता जी वल्ली लागत होती तिचं नाव आहे संधानी. एखाद्या व्यक्तीचं जर रक्त प्रवाह जास्त झाला असेल किंवा शरीरातलं रक्त जर अशुद्ध झालं असेल आणि अशुद्ध रक्तामुळे त्वचेचा रंग जर काळपट पडला असेल तर ते रक्त शुद्ध करण्याकरिता, त्वचेचा रंग व्यवस्थित करण्याकरिता जी वल्ली लागते तिला संवर्ण करणी असं म्हणतात. तिसरी आहे विशल्य करणी. हाडं मोडल्यामुळे, मुक्का मार लागल्यामुळे ज्या वेदना होतात त्या वेदना जर थांबवायच्या असतील तर त्या वेदना थांबवण्यासाठी जी वल्ली होती तिचं नाव आहे विशल्य करणी. आणि शेवटची वल्ली आहे ज्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये एखादी गाठ निर्माण झालेली आहे रक्ताची. आता आपल्याला डॉक्टर साहेब गोळी देतात. आमच्या इथं डॉक्टर राधाकृष्ण सुकाळकर बसलेले आहेत. डॉक्टर साहेब, रक्त पातळ झालं की आपल्याला गोळी आहे इकोस्प्रिन नावाची, ती गोळी दिली की रक्त पातळ होतं. पण त्या काळची जी गोळी होती ना ती संजीवनी मात्रा होती. ज्या व्यक्तीचं हृदय बंद पडलंय किंवा रक्तामध्ये एखादी गाठ तयार झाली रक्ताची, ती संजीवनी नावाची वल्ली दिली का त्या गाठीचं पाणी होणार आणि त्या व्यक्तीचं हृदय एका क्षणामध्ये स्टार्ट होणार. महाराज, थोडक्यात हृदयाला पंपिंग करण्यासाठी, हृदयाला ढकलण्यासाठी जी वल्ली होती ना त्या वल्लीचं नाव होतं संजीवनी. या सगळ्या वल्ली बजरंगबली हनुमंतरायांनी आणल्या. वैद्यराज सुसेनांनी बाहेर काढल्या. एक एक मात्रा लक्ष्मणाच्या मुखामध्ये टाकली आणि सर्व मात्रा टाकून झाल्यानंतर लक्ष्मणजी महाराज डोळे उघडून जागे झाले हो. आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना पाहिलं आणि लगेच आपली नजर हनुमंतरायाकडे फिरवली आणि कृतज्ञता भावनेनं प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची आभार मानत होते. बजरंगबली हनुमान, अरे माझ्यासाठी तू जे केलंय ना त्याची फेड मी कधीच करू शकत नाही रे. इतकं तुम्ही सगळं माझ्यासाठी करून ठेवलंय रे. प्रभू रामचंद्र हे बजरंगबलीच्या उपकारानं महाराज दबून गेलेले होते. इतका उपकार केलेला होता महाराज. मी का बोलतो हे सगळं, आपण हनुमान कथा पाहतोय आणि हनुमान कथा सांगायची म्हटली की रामकथा पूर्ण अंशानं बाजूला करता येत नाही, करता येत. रामकथा बाजूला केली तर हनुमान कथा होऊ शकत नाही आणि हनुमान कथा करायची म्हटलं की रामकथा ही आपल्याला सांगावीच लागते. ध्यानात ठेवा. कथा